खरं तर बिश्नोई गँगचे हातपाय आता आणखी पसरू लागलेत. महाराष्ट्रामध्ये आणखी त्याचा जोर वाढू लागलेला आहे असं दिसतं आहे. पिंपरी चिंचवडमधली घटना अत्यंत धक्कादायक आहे. काय नेमके आणखी पुढे तपशील? अत्यंत धक्कादायक अशीच बाब मानावी लागेल. आपण लॉरेन्स बिश्नोई गँगचा पूर्व इतिहास जर पाहिला तर लॉरेन्स बिश्नोई गँग ही जी आहे ती मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला धमकी देणं, त्यांच्यावर गोळीबार करणं, अशा पद्धतीनं त्यांची मोडस ऑपरेंडी जी आहे ती असायची. मात्र आता पिंपरी चिंचवड सारख्या उद्योगनगरीमधील एका उद्योजकावर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून हा गोळीबार करण्यात आलेला आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांचं काम करण्याची पद्धत जी आहे ती बदलली आहे का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. एरवी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मोठे मोठे सेलिब्रिटीज टार्गेट केले जात होते. मात्र आता मोठ्या मोठ्या उद्योजकांना टार्गेट केल्या जात असल्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये उद्योजक जे आहेत ते घाबरलेले आहेत आणि याचा परिणाम इतर भागांमध्ये होतोय का, अशीही शक्यता निर्माण झालेली आहे. कारण जर लॉरेन्स बिश्नोई गँगनं अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या उद्योजकांना टार्गेट करायचा निर्णय घेतलेला असेल किंवा तशा पद्धतीनं त्यांच्या कामकाजाची पद्धत सुरू झाली असेल तर प्रत्येक शहरातील जे मोठे मोठे उद्योजक आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, त्यांच्यासाठी ही धोक्याची घटना आहे. दरम्यान गोळीबाराच्या या घटनेनंतर पिंपरी चिंचवड जे आहेत पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. त्यांनी गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक जे आहेत ते रवाना केलेले आहेत. निश्चितच कैलास वेळोवेळी आणखी माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.